कशासाठी तरी हट्ट धरलाय का आम्ही तुझ्याकडं? काल सुद्धा साठवलेलं पैशातनं तिकीट काढून गेलो होतो पिक्चरला. असे कशावर पण पैसे नाही उधळत. तरी तुला आम्ही वाया गेलेल्या मुली वाटतो दादा? आम्हाला पण कधीतरी वाटतं की दुसरा पिक्चर वॉच करावा. मुळात काय चुकतं आमचं? आमचं चुकलं. आम्ही तुला न सांगता पिक्चरला गेलो. तुला विचारलं असतं तर तू पाठवलं असतंस का आम्हाला? सांग ना. दादा रे, तुझं मन जपायचं नेहमीच आम्ही प्रयत्न करत असतो. तुलाही आमचं मन कळतं माहिती आहे आम्हाला. आमच्यासाठी तू आमचं आयुष्य आहेस दादा. काल आमची चूक होती ना, मग आम्हाला मारायचं ना. तू तुला हसुडानं मारत होतास, पण त्याचं वय इथं आमच्या काळजावर उमटत होते. दादा रे, तुला त्रास झालेला आम्ही नाही बघू शकत. तू आम्हाला आमच्या आईसारखा आहेस. इतक्या वर्षात तू तिची आठवण पण येऊ दिली नाहीस आम्हाला. आमचं चुकलं होतं ना, मग आम्हाला शिक्षा द्यायची ना त्याची. ओरड, मार, वाटलं तर मारून टाक. असं करू नको परत. तू स्वतःला त्रास करून घेतलाय, आम्हाला नाही आवडलं दादा. दादा, तू ओरडला म्हणून नाही रागवलो आम्ही. तो तर तुझा हक्कच आहे, पण त्याची शिक्षा तू स्वतःला दिलीस ना म्हणून रागवलोय आम्ही. आम्ही तुला जोड देतो. यापुढं आमच्यातलं कोणी बी असं काही बी करणार नाही. त्याच्यामुळे तुला तुझी मान खाली घालावी लागेल. बास्की किती रडवलं मला. मला माहिती आहे मला रडायला नाही आवडत. चल. अरे आपले तेजूला बघायला आज पाहुणे येणार आहेत. तुमच्याशी तोंड बघून काय म्हणतील पाहुणे? हा चल कामाला लागा. चल जाऊ जाऊ जाऊ. नमस्कार. ही माझी आत्या आहे आणि हे त्याचे मिस्टर जालिंदर निंबाळकर. सगळे गावात डॅडी म्हणतात. गावातलाही मान आहे त्यांना. गाव कुठलं म्हणायचं तुमचं? वरुड, आमच्या शेजारी. वरुड. काय करतो मुलगा? शिक्षक आहे. शेती बिती? 25 एकर आहे शेती. पाहुणं, कमी खर्चात शेती कशी फायद्यात आणायची का नाही त्याची आपण आयडिया देतो बरं का. तुमची किती आहे शेती? 5 एकर. आता 2 एकर शिल्लक राहिल्या. कसं बाकीची शेती तोट्यात जायला लागली ना, म्हणून दिली फुकून. कशी वाटली आयडिया आपली? अहो, मुलगी कुठं आहे? बोलवा तिला. हा राजू, आता निघालीस ना, मुलाला बघूनच ये. कशी काय वाटली मुलगी? छान आहे. मला आधीच आवडली आहे. कुणाला बी आवडावी अशीच आहे. लय गुणाची आहे आमची पोर बर का. त्याच्याकडे बघूनच कळतंय ती आमचं घर छान बांधून ठेवेल बघा. अक्का,
आज तू या घराची प्रेग्नेंट सून होणारच बघ. प्रेग्नेंट? अगं धनु दीदी, परमनंट म्हणायचंय का तुला? तेच ते. आता तुम्हाला मुलगी पसंत आहे म्हणल्यावर काय विषयच संपला. आता पुढचीच बोलणी करायची ना काय. आमच्या सूर्याला त्याच्या बहिणींविषयी लई प्रेम बर का. आता तिच्यासाठी तो काय बी करू शकतो. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. बंगला मागा, गाडी मागा. तुम्ही फक्त सांगायचं, सूर्या काय बी कमी पडू देणार नाही. बहिणींचं लग्न थाटामाटात व्हावं म्हणून त्यांनी लय कष्ट केली, लय पैसा जोडून ठेवलाय. अहो पण ते चौघींच्या लग्नासाठी आधी एकीच तर होऊ द्या. आणि तुम्ही का काळजी करताय. काय करणार ते सूर्या करणार आहे ना. काय सूर्या बरोबर बोलतोय का आम्ही. होय. पाहुणं तुम्ही अजिबात संकोच करायचा नाही. आम्ही आमच्या पोरीच्या सुखासाठी सगळं करू. तुम्ही फक्त आमच्या पोरीला सुखात ठेवायचं आणि त्या बदल्यात काय मागायचंय ते आत्ताच मागा. हा आत्ताच मागून घ्या. वाय वाय, मागू मागू की, पण आता लगेच आमचं काही ठरलं नाहीये. ठरवा सावकाश. काय म्हणताय? सूर्या, पाहुण्यांचं काय निरूप आला का रे ते परवाच्या? नाही ना, अजून तर काय नाही. त्या पोराला तेजू पसंत आहे ना? वय हाय की, त्याला तेजू पसंत आहेच, पण तेजूला पण आवडलाय हो त्यो. तेजू म्हणाली का तुला? म्हणाल कशाला लागतंय. तिच्या डोळ्यात दिसत होतं मला. अहो बहिणींकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय जर मला कळत नसेल तर काय अर्थ का मला भाऊ म्हणून घ्यायचं. हा अहो सूर्यकुलाला अजून फुलून गेली होती ती. ना काय बी करून तिचं लग्न जुळलं पाहिजे बरं. जुळलंच असतं खरं तर, पण त्या दिवशी डॅडीने खोडा नको घालायला पाहिजे होता. मला तर असं वाटतंय डॅडीने हे लग्न जुळवायचंच नसेल. असं नका म्हणू. असलं काय बी त्यांच्या मनात येणार नाही. त्यांचं घरानं मोठं आहे, त्यांचं नाव मोठं आहे, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की त्यांच्या नात्यातलं लग्न पण मोठं झालं पाहिजे. अहो त्या घराचं लय उपकार आहेत आमच्यावर. जेव्हा आईनं डोक्यावरनं हात काढला ना तेव्हा अत्यंत तिचा पदर धरला म्हणून तर आमच्या घराची होरपळ होता होतं राहील. डॅडीनं जेव्हा हाक मारली ना तेव्हा हाकेला धावून आले ती. त्यांचा हात डोक्यावर होता म्हणून तर आमचं घर तरलंय. त्यांच्या मनात असं आहे ना, त्यांच्या मनात तेजूच्या लग्नाबद्दल चुकीचं काही येणं शक्यच नाही. आता तू म्हणतोय तर ठीक आहे, आम्हासनी बी आदर आहे की डॅडींचा, पण मला वाटलं म्हणून बोललो. उगाच मनात शंका नको. आता दूर जाईल ना तुमची शंका. वय तर हा सूर्या, तू मेहनती गडी असल्या का शून्यापासून तू सगळे निर्माण केलेस, त्यामुळे काळजी वाटतील का. बाकी आता कमी जास्त बोललो असेल ना तर माफी कर बाबा. अहो ना काय पण काय बोलताय तुम्ही. हा सोडून द्या ते विषय, सोडून द्या. तुम्ही तेजूचं लग्न लवकर होऊ द्या म्हणून देवाला प्रार्थना करा. हा नक्की करेन. हा चल येतो सूर्या. हा तुम्ही म्हटलं होतं कोणाला कळलं नाही पाहिजे. अहो कोणाकोणाचं तोंड थांबवायचं सांगा ना. सगळ्या तालुक्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झालाय. रानात गावात देवळात सगळीकडे सगळ्यांच्या तोंडावर हाच विषय चालू आहे. तुळजानी सूर्याचा जीव वाचवण्यासाठी हे सगळं केलं तरी लोकांना कसा विश्वास बसणार आहे. त्यांना तर हेच वाटणार ना की बस डॅडी गावात तोंड दाखवायला जागा नाही राहील. तुम्हीच काहीतरी करा. करावंच लागणार. आमच्या आबरूचं असं तेंदोडं निघत असताना आम्ही काय गप बसू काय. अरे जीवापेक्षा रुबाब प्यारा आहे आम्हासने. एक वेळ आमची मान मोडून देऊ पण नाक नाही कापू देणार. चालन मालन तुळजा बाहेर या. काय काय झालं, काही चुकलं का आमचं? नाही आमचंच चुकलं. पोरीच्या शिक्षणासाठी येळ वाया घालवला आम्ही. आता नाही. या पोरीचं लग्न आजच्या आज ठरवणार आम्ही. चिरंजीव पाहुण्यांना अवतान धाडा. छत्री सूर्या आणि त्याच्या घरचे सगळे त्यांना तयार होऊन बोलवले म्हणून सांगायचं. त्याचं तयार. डॅडी पण हे सगळं असं अचानक. गावभर आमचे आबरूचे दिंदेवडे निघालेत. अजून थांबलो ना गावातून पळून जायची येळ आणशील तू आमच्यावर.
तुझ्या जागी दुसरं कोणी असताना हितच कापून टाकला असता. पण मी केलं तरी काय? व्हिडिओ दाखव. घ्या. पण मी फक्त जीव वाचवला. ते बघणाऱ्याला कळणार कसं आणि त्याला सांगायचं काय ते बी सांगून टाक. काय नाही, त्यांची तोंड बंद करायची असतील तर एकच उपाय आहे. आजच्या आज तुझ्या लग्नाची सुपारी फोडून टाकायची, साखरपुडा उरकून टाकायचा. ह्यावर कोण बोलल तर माझ्या इतका वाईट नाही कोणी. डॅडी, आम्ही पण तयारीला लागतो. छत्री, ऐकलं ना डॅडी काय म्हणाले? सूर्या आणि त्याच्या घरच्यांना तयार करून आणायचं. बाकी कळलं असेलच काय करायचं ते. जी सगळं लक्षात आलंय माझ्या. मी पण लागतो कामाला. तुम्ही काय बघताय? मला कामाला लागा. काही बी करून आजच्या आज साखरपुडा झाला पाहिजे. आता विषयच नाही. खुश? काय वाटतं? अजून नाही. नाही ते मेकअप बिकअप काय करणार नाही मी. मला नाही आवडत. पण आम्हाला लागतं ना. चल अगं बस. बस रे. कुठे गेली? अक्का त्याचा असा मेकअप कर ना की सगळी बघतच राहिली पाहिजेत. होय, दुकानात चल तुला दाखवतो. झालं समाधान? नाही, अजून एक राहिलंय. माझ्या दादाला कोणाची नजर नको लागायला. सूर्य दादा, एक मिनिट थांब. काहीतरी मिसिंग वाटतंय. काय? थांबालेच. हे घाल. मी इथून पळून जायचा प्रयत्न केला तर डॅडी मला मारून टाक. ही वेळ काढून देण्यासाठी मला साखरपुडा करावाच लागेल. सॉरी. मी तुला थोड्या वेळात कॉल करते. सूर्या, तू छान सजलास. तुळजा, हे सगळं खरं आहे का? बाहेर बघितलंस ना? हा, पण असं अचानक. आपला व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलायस ना? त्याचीच ही कमाल आहे. पण यो साखरपुड्याचा निर्णय डॅडीने तुला विचारूनच घेतलाय ना? डॅडी विचारत नाही, ठरवतात. त्यांनी जे ठरवलं ते या घरात फायनल असतं. त्यांनी ठरवलेलंच करायचं. पण मला तुझ्या मनातलं जाणून घ्यायचंय. आता झालंय की तयार मी साखरपुड्यासाठी. म्हणजे आता काहीच अडचण नाही. आता विषयच संपला. माझी अडचण मी कोणाला सांगू इथं? कोणी समजून नाही घेऊ शकत. या घरात फक्त इज्जत जपली जाते, माणसाचं मन नाही. अगं बघ की,
मला तर महिन्याचा हिशोब लागल्यावर पण मी एवढी खुश होत नाही तेवढा खुश झालाय दादा. तुमच्या वहिनीला भेटायला गेलेला तिनं परत ह्याच्यात हवा भरली का काय? भाग्य लहान आहेस ना तू असं बोलतात का? अगं टीचर जाऊ दे की. आज दादाचं शुगर बॉक्स आहे, शुगर बॉक्स आजचा माप आहे. या सूर्यकांतराव या. हे शत्रू ते नवरदेवाची अंगठी कुठे आहे? हे काय तयारची? अरे काय झालं ते नवरदेवाची अंगठी गडबडीत माप न घेताच बनवून घेतली आम्ही. बघ बरं जरा बोटात घालून. पण काय हरकत नाही, याला दोरा बांधला का नाही होईल ऍडजस्ट. याला काय सगळंच ऍडजस्ट करायला जमत. लग्न झाल्यावर बायकोशी मी चांगला ऍडजस्ट करशील तू. त्याशिवाय संसार कसा सुखाचा होणार? आमचं नाही ना तसं. आम्ही लोकांशी नाही ऍडजस्ट करत, लोकांना आमच्याशी ऍडजस्ट करायला लावतो. नाही केलं की मग डॅडी पाहुणे आले. अरे तयारी लागा. ए सूर्या, अरे तुळजाचा होणारा नवरा आलाय, अंगठी काढ तिचं. अरे देतोस ना अंगठी. माप बघायला दिली तुला, तुझ्यासाठी नाही ते. अरे तयारी लागा. अरे बघत काय बसलाय, काढ लवकर. अरे काढ की लवकर. ए सूर्या, येतोयस ना? पाहुण्यांचं स्वागत करायचंय. ये. अरे तुला जरा काय इज्जत दिली, तू तर निंबाळकर घराण्याचा जावई समजायला लागला स्वतःला. मस्त बूट टेकून बसलायस बघ. चल उठ, काम कर. अरे आपल्या घरातला कार्यक्रम आहे, तुळजाचा साखरपुडा आहे ना, आहे ना? अय इकडे हे बघ, पाहुण्यांना काही कमी नाही पडलं पाहिजे. एक ग्लास दे याच्याकडं, बाकीची कामं तू बघ. उठतोयस ना? अरे उठ की. काम करताना आजूबाजूला मागं पुढे बघत जा. कुठं बी हात पाय लावत जाऊ नको. नाही कसं आहे, मागच्या वेळेसारखा मारायला टेकलास तर यावेळी माझी बायको वाचवायला येणार नाही. आणि समजा वाचवायला आलीच तर मी तिला वाचवू देणार नाही. कळलं का? निघ. अरे वैस वाकून दे की सरबत. या घरात नोकर बी रुबाबातच राहतात की. चांगलं. ए काढतो गॉगल. तुझी लायकी काय, तू करतोयस काय, जरा भान ठेव. मला द्यायचं राहिलं की सरबत. डॅडीच्या पोरीच्या नशिबच उघडलं. नवरा इंजिनियर, बंधू आमदार. खरंय, त्यात बरेच बिझनेस. मुलांनी नशीब काढलं म्हणायचं. काय आहे, मुलगी डॉक्टर आहे आणि घरात एवढा मान सन्मान. अजून काय पाहिजे? चांगली तोला मोलाची सोयरीक मिळाली म्हणायची. दोघे शिकलेले, मोठ्या घरातले. हा, आणि दोघांची जोडी खूप छान शोभून दिसेल बरं का.
काय बरोबरी तरी आहे का आमची? शिक्षणाचं सोडून दे, काय माझ्याकडं पैसा प्रॉपर्टी काय आहे माझ्याकडं? माझी लायकीच नाही तुझ्यावर लग्न करायची. खरं तर ना तिच्याकडे बघायची बी लायकी नाही माझी. तिथं ज्या पोराची साखरपुडा होणार आहे ना, तो इंजिनियर आहे, मोठ्या घरातला आहे, पैसावाला आहे, त्याचा भाऊ आमदार आहे, इज्जत आहे त्यांच्या घराला. आपलं काय? आणि कोण आहे त्यांच्या समोर? हाय का कोण मी? सांगा ना, हाय कोण? तरी बी तुम्हाला वाटतं माझं आणि तुझं साखरपुडा व्हायला पाहिजे. तुम्ही एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेवा, आज डॅडी नसते ना या गावात आपण आज नसतो. अरे आपली आई पोहून गेल्यानंतर गावातली आपल्याला वाईट टाकायला निघाली होती, या गावातनं बाहेर काढायला निघाली होती, माहितीये? आपल्या पाठीशी डॅडी उभे होते ना, म्हणून आपण या गावात सन्मान जगतोय, लोक आपल्याशी चांगलं पण बोलतात. डॅडी म्हणजे देव आहे, देव आपल्यासाठी देव. इथनं पुढं त्यांच्याबद्दल एक बी चुकीचा शब्द ऐकणार नाही मी. जे झालं ते इथंच विसरायचं. ह्यो विषय परत काढायचा नाही म्हणजे नाही, कळलं? अजून राग गेलेलाच नाही का तुमचा? अजून किती दिवस राग धरून बसणार आहे तुम्ही? सूर्या, अय सूर्या, डॅडीनी बोलवलंय तुला. नाश्ता करतोय त्यो. बर मी पुढे जातो, त्याला पाठवून. हा आलो. अरे दादा, कुठे चाललाय तू? ते पण असं जेवता ताटावर उठून. अगं डॅडीनी बोललोय, जायला नको होय? हा मग काय गरज नाही तिथे जायची. ज्या घरात तुला किंमत नाही ना, तिकडे तू नाही जायचं. मी तुम्हाला कालच सांगितलं ना हे विषय परत नको म्हणून, पण तुमचं तेच चाललंय. एवढं सोपं वाटतं बाई तुला दादा? तुझा अपमान झालेला आम्ही नाही बघू शकत. नोकरासारखं वागवलं तुला. शालन आत्या पण काय बोलली नाही. तिने तर हे सगळं थांबवायला पाहिजे होतं ना. कोणी नाही आपलं, आणि आता तर आपल्याला कोणीच नको. आपण आहे ना एकमेकांसाठी, मग बस झालं. दादा तुला शपथ आहे बरं का, जर तू डॅडींकडे गेलास ना तर बघच मग. झालं तुमचं? झालं का? अरे तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला? तू काय बोलली? कोणाची गरज नाही आपल्याला. असं बी कोण नव्हतं आपल्याला. अख्खं गाव वाईट टाकायला निघालं होतं, तेव्हा डॅडी पाठीशी उभे होते म्हणून हे दिवस बघतोय आपण, आणि त्यांच्या उपकारामुळे आज या गावात जगतोय. एका दिवसानं आयुष्य बरबाद केलं असतं, पण तुझा त्यांची ठरवलं खरं, पण त्यात एक अडचण आहे. अहो त्यांच्या प्रॉपर्टीत त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या पोरांचा बी वाटा आहे म्हणतात. मग नाही म्हणजे तुम्हाला माहित असावं म्हणून तुमच्या कानावर घातलं. या पंचक्रोशीत कुठं पान मिळालं त्याची खबर या जालिंदरला असते. हे माहित नसेल का? पुढे जाऊन वारा कुठल्या दिशेने जाणार आहे हे आम्हाला आधीच माहित असतं. उगाच जोर का सोयरी. ए मालिश नीट कर, जरा जोर लाव. ए सर बाजूला, सर सर सर. याला म्हणतात जोर. होय 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 होय. सूर्या, हा भर कार्यक्रमात निघून गेलास. असं घरचंच माणूस मधूनच निघून गेलं तर कसं व्हायचं बाबा? आमच्याकडनं काही चूक झाली का? अहो नाही डॅडी, तसं काय नाही. ते अचानक काम लागलं म्हणून जावं लागलं. मग एकट्यानं जायचं. बहिणींना बी घेऊन गेलास. असो, तुला नसेल वाटलं थांबावसं, आम्ही तरी काय बोलणार नाही का? आम्ही कुठतरी कमी पडलो असू. डॅडी एक वेळ शिव्या घाला,
पण असं काय बोलू नका हो. इथनं पुढे नाही चुकवणार माझ्याकडनं. अरे आमचं मन मोठं आहे. काय समध्या चुका माफ आहेत बघ. हा जरा खाली 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 खाली. वाह 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 वाह. आंघोळीसाठी गरम पाणी काढलं. बस 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 बस. उय्या. सूर्य आलाय. चहा पाण्याचं बघा त्याच्या. वाचा आहे तुमचा तो आणि आमचा खास जवळचा माणूस. बघा त्याची नाराजी कशी दूर करता येईल. अहो डॅडी, नाही नाराज मी. तुमच्यावर नाराज होईन का? हा वय. सूर्य चल. बस इथं तुझ्यासाठी काय तर खायला घेऊन येते. हा नाही, खाऊन आलोय मी. एवढ्या सकाळी सकाळी तू खाऊन आलायस? मला काय माहित नाही सूर्या. ह्यांनी बोलवलं म्हणल्यावर हातातली सगळी कामं टाकून आला असशील तू. थांब इथं, मी घेऊन येते खायला. आत्या, नाही नकोय मला, खरंच काय नको. सूर्या, रागवलायस होय माझ्यावर? अगं नाही नाही आत्या, तुझ्यावर कशाला रागवीन मी? बरं खायचं राहू दे. दूध तर घेशील का नाही? थांब इथं, मी घेऊन आले. नमस्कार. घर व्यवस्थित सापडलं ना? हो हो, फारच गडबडीत आलात. काही अडचण? नाही नाही, कसलीच अडचण नाही. ते जरा बोलायचं होतं. हो बोलूया ना. आमच्या अपेक्षा कळल्या असतीलच तुम्हाला. हो हो. व्यंकटेशची आई जरा आत येता का? आलीस हा? काय हो, काय झालं? जरा बाहेर बसलेलं बघवत नाही तुम्हाला? आता माझं छान पोहे तयार झालं होतं. हा मग बाहेर घेऊन या की. कसं दिसेल ती? काय वाटेल त्या माणसाला? एवढी वेळ तूच बाहेर घेऊन गेली तर पाया पडतो तुझ्या. जरा तरी लाज ठेव की माझी. हे एवढी बार द्या इकडं. पोटभर घ्या, आमच्या हिनं केलं. बोला, काय म्हणणं होतं तुमचं? ते परवा तुम्ही स्थळ पाहायला आला होता तेव्हा तुम्ही हुंडा नको म्हणला होता. ओ याला हुंडा म्हणतात वय? सगळं तर पोरीच्या सुखासाठीच मागतोय आणि ते समजा त्यांच्याच कामी येणार आहे. आमचं काय हो, आम्ही आज आहो उद्या नाही. आणि लय कुठं मागतोय आम्ही? 5 लाख रुपये, 4 तोळ सोनं, 1 बाईक, हे कमी आहे वे? अहो मुलगी लाखात एक आहे आणि एवढी चांगली मुलगी तुमच्या घरात सून म्हणून येत असताना हे हुंडा मागता म्हणजे? हाय का परत तीच? ओ हुंडा नाही हो, पोरीच्या सुखासाठी काहीतरी मदत करा म्हणून सांगतोय आम्ही. त्यात आमचं काय चुकलं सांगा तुम्हीच? आणि त्या दिवशी यांचे मामाच बोलत होते ना की सूर्यकांतरावांनी बहिणीच्या लग्नासाठी लय पैसे साठवून ठेवलेत म्हणून. ओ मी असं कुठं काय म्हणलोय? काय पण काय बोलताय? अहो तुम्ही नाही हो, ते ती ह्यांचे आत्याचे मिस्टर डॅडी. हा तेच. आणि आम्ही कुठे सगळी इष्टत मागायला निघालो तुमची? काय हो? बरोबर बोलते. आता बघा जमलं तर, नाहीतर जमल. मग प्रश्नच मिटला की. असं कसं मिटलं? पुरीकडच्यांनी 10 लाख रुपये कॅश, 6 तोळ सोनं आणि 1 बाईक दिली. आता भाच्याला एवढं दिलं आणि आमच्या लेकराला कमी दिला तर आमची काय इज्जत राहील पाहुणा रावळ्यात? तुम्हीच सांगा बर. आई, गप, बरोबर बोलते मी.
आमच्या पोराला तर परमनंट सरकारी नोकरी आहे. मग आमच्या भाच्याला एवढं दिलं तर आम्हाला जास्त मान मिळायला नको का? हा, तुम्हीच सांगा. तुम्हाला बरं वाटेल का तुमच्या पोरीला ज्या घरात दिलं त्या घराचं असं झालेलं? हा, अहो पण एवढा खर्च? आम्हाला काही घाई नाही. वेळ घ्या आणि निर्णय द्या. आम्हाला एवढं नाही जमायचं. आपण इथंच थांबूया. सूर्या चल, मी दुसरं स्थळ बघतो. ठीक आहे, तुम्हाला जर मंजूर नसेल तर मग मंजूर आहे, मला मंजूर आहे. अरे सूर्या, नीट विचार करून बोल. सूर्या, हुंडा कसा कमी करायचा ह्याची नवीन आयडिया शोधतो की मी. काही गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नकोस. मामा, तेजूच्या चुकात मला कसलीच तडजोड करायची नाही बरं. आम्ही आज ना पण मी तेजूला काय सांगू? ह्यो पोरगा लय आवडलाय तिला आणि या पोरासोबत ती लय खुश राहिला हो. अरे पण तिनं अजून इतर स्थळं बघितलीत कुठं? कोणाच ठाऊक, या पोरापेक्षा दुसरा चांगला पोरगा तिच्या नशिबात असेल. ऐक माझं, आपण दुसरं स्थळ बघू. दादा, थोडं बोलायचं होतं. बोला की. खरं तर आमच्या घरात आता जे काय झालं ते मलाही नाही पटलं. पण माझ्या आई मनाने खरंच खूप चांगले आहे. तिच्या आशा वागण्याचं वाईट वाटून घेऊ नका. हे पैशाचं सगळं मधनच कुठून आलं मला पण नाही कळलं. ते 5 लाख आहेत. लागलं तर अजून लोन काढून देतो, पण पैशाकडे बघून नकार देऊ नका. तुमची बहीण मला खरंच खूप आवडते. मी त्याला कायम सुखात ठेवी. जसं तुम्ही जपलंय ना, अगदी तसं आयुष्यभर जपी. शब्द आहे माझा. ची काय गरज नाही. तुम्ही मला शब्द दिला ना माझ्या बहिणीला सुखात ठेवा ना म्हणून. बाकी काय नकोय मला. तुम्ही साखरपुडाचा मुहूर्त काढा. काढलाय. काढली? 21 तारीख शुभ आहे. तेव्हा घेऊयात का साखरपुडा? चालेल. चला येत. बघितलं ना, मी मला म्हणलं होतं का नाही, ह्याच्यापेक्षा चांगला पोरगा आपल्या तेजूला नाही मिळू शकत म्हणून. अहो, बघा की आपल्या आई वडिलांचं मन जपतोय, आपल्या तेजूची काळजी. कोण आला आमच्यात? आज एसटी ने? हो, जरा लवकर निघाले म्हणून. अच्छा, आपण रिक्षा करूयात का? नाही, नको. पावसाळ्यात आजूबाजूचं वातावरण किती भारी वाटतं ना. टाकलं मालक. अहो सूर्या इकडे घरी आलाय. हा मग नाही म्हणजे म्हणलं आपलं तुमच्या कानावर घालावं. अहो जिच्याशी तुम्हाला लगीन करायचंय तिचा साखरपुडा दुसऱ्या कुणाशी नाही होणार. तिच्यावर माझी नजर आहे, आणि जिच्यावर माझी नजर पडली ती गोष्ट मी कधीच नाही सोडली. बघा बाबा, मी आपलं सांगायचं काम केलंय. इकडं सूर्यानं लग्नाची जय्यत तयारी सुरू केली. चांगले चांगले. हा, मांडव सूर्या साजवणार, बँड यो शत्रूच वाजवणार. उसात येतील 100, घरात फक्त माझ्या तेजूचाच नंबर.
तुम्हाला एक बोलायचं होतं, पण तुम्ही चिडणार नसाल तरच. हा हे गिफ्ट आणले तुमच्यासाठी. दादाला नाही आवडणार. अहो परवा साखरपुडा आहे आपला, तो नाही काय बोलणार. घ्या. सूर्या, चहा घे. अगं पाहुण्याच निधी की आधी. तू घरचा आहेस ना, म्हणून आधी तू घे. छत्री काका, चहा घ्या. घ्या. चला निघतो आम्ही. सत्या लगेच चालच बी. होय. सगळे आले का नाही म्हणजे चिठ्ठ्या टाकता येतात. आणि हे बघा, चिठ्ठीत ज्याचं नाव येईल ना त्याला ही जमलेली भिशी देण्यात येईल. तरी सुद्धा जर कुणाला गरज असेल तर त्यानं सांगावं, म्हणजे कसं सगळ्यांच्या संमतीनं हे पैसे त्याला देण्यात येतील. त्यात काय एवढं. मला पाहिजे होतं. कुणाला काही अडचण नसेल तर हे पैसे सूर्याला देऊया का? डॅडी मला पाहिजे होतं. डॅडी मला बी पैसे पाहिजे होते. मला पण पैशाची गरज आहे. आता हो डॅडी, आता काय करायचं? कसं आहे, सूर्याला पैशाची गरज आहे. या महिन्याला त्याला भिशी घेऊ दिली तर त्याच्या बहिणीचं लग्न होईल. डॅडी अहो मला बँकेचं कर्ज फेडायचंय. डॅडी माझं जरा हिरीचं काम होतं. मग आता काय बोली लावण्याशिवाय काय पर्यायच राहिला नाही, नाही का सूर्या? ठीक आहे, 10 लाखाची भिशी आहे. जो कोणी जास्त व्याजानं परत करल त्याला या महिन्याची भिशी मिळेल. लावा बोली. शत्रुभैया, सूर्यार जर जिंकला ना तर तेजूचं लग्न करायला त्याला कोणी आडकाठी करू शकणार नाही. जिंकला तर भीतीला लागेल की व्याज भरून. बर, तुम्ही किती व्याज देणार बोला? 5%. 6%. 7%. 7%. सूर्या, कमी खर्चात कसं लग्न करायचं का नाही त्याची आयडिया देतो की मी. तू शांत राहा फक्त. 7% 7% 8%. 8%. 8% 8% 9%. 9%. बघ माझ्याकडे सूर्या, ही बोली नको लावू. सूर्या, राहू दे बाबा. खरा अशाने दिवाळी निघल. अहो पण नाना
पैसे मिळाले नाही तर बहिणीचं लगीन मोडल ना. 9% 9% 10%. मला वाटलं लग्नाच्या तयारीला लागला असेल आतापर्यंत. तयारी करायला पैसे पाहिजेत ना. अरे पैशाचं काय आहे? इथं नाही मिळालं तर मिळतेलच की कुठून तरी. तुमच्याकडे आहे का कोण असं जे व्याजानं दिलं असं? नमस्कार माने साहेब, एक जण येईल तुमच्याकडे. तर याजाने पैसे पाहिलं होतं. हे बघा घरचाच माणूस आहे आपल्या, त्यामुळे याज जरा कमी लावा. ओके, झालं तुझं काम. ते फायनान्सवाले माने माहिती आहेत ना? हां, जाऊन भेट त्यांना. हां बरोबर. शुक्र भैया, लय उपकार झालं तुमचं. अरे असू दे असू दे. जेव्हा मी सांगेल तेव्हा परत भेट करशीलच की. हा अरे घरचा माणूस आहेस तू आपल्या. हा आम्ही नाही करणार, तू कोण करणार तुझ्यासाठी? तुमच्यामुळं ना डोक्यावरचं लय मोठं वजन कमी झालंय बघा. आता दणक्यात तेजूच्या लग्नाची तयारीला लागतो बघा. येतो. म्हणजे अगं तेजूचं लग्न आता दणक्यात होणार आहे. हे पैसे ठेव, हा सांभाळून ठेव. एवढे पैसे? आणि ते शत्रूच्या ओळखीचे माने साहेब नाहीत का, तिने व्याजाने दिलेत. दादा व्याजावर? हा अगं लय व्याज नाही, लगेच पेटल. आता तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही जा साखरपुड्याच्या तयारीला लागा. जा. मला नाही करायचं हे लग्न. तेजू अगं काय बोलतेस तू? दादा अरे तुला लोकांपुढे पैसे मागायला लावून, तुझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून, अरे तुला एवढा त्रास देऊन मला नाही करायचं हे लग्न. हे याडाबाई, कसलं कष्ट ग? अरे कर्तव्य माझं. एवढी वर्ष तुमच्या जबाबदारीचा डोंगर घेऊन जगतोय, त्याला कधी दबून गेलो नाही. आणि या कर्जाच्या डोंगराने दबून जाणार आहे मी. आचार्य मामा, आमटीचा विषय असा झणझणीत झाला पाहिजे, पाहुण्यांनी विचारलंच पाहिजे आचार्य कुठला होता म्हणून. काजू झालं का जेवण बनवून? काय होत आलंय? होत आलं. भात कुठे? अरे दादा, पाहुणी मंडपात आली ना की भात टोपा, आणि साखरपुड्याचा कार्यक्रम झाला की गरमागरम भात त्यांच्या ताटात. कसं आहे नियोजन? नियोजन फसलं का नाही? तू व्हायचं मी आहे काय? ते खिशातलं काजू काढ. काढ की लवकर. माझ्याकडे नाही, ते शिरात टाकायला दे. तुला कसं कळलं? सिगरेट लक्ष असतं माझं. काजू खाते नियोजन करत. हाय ग, आयला अजून या 2 पिशव्या आत ठेवायच्यात. तू नको काळजी करू, मी ठेवतो. पुढे दत्तू साने, दत्तू साने. ए दत्तू साने काय? सीना, जिम सीना. पुढे अरे बघितलं का भावान कसली बॉडी बनवली आज? डिक्टो आर्नॉल्ड. सिना, बॉडी कशी बनवली मला सांग. नाही कशाला बॉडी पाहिजे? अरे प्रोटीनची बॉडी आहे, बाहेरून दिसती भरदस्त, पण आतून बुस्सा आहे बुस्सा. हुकलं तरी उडून जाईल. ए प्रोटीनची बॉडी नाही, जिमची बॉडी आहे. जिम मध्ये घाम गाळून बॉडी बनवली आहे. खर्च खातो, बाहेरच्याला हात पण नाही लावत. घे चकचक करायला काय झालं? आपण असलं काय पित नसतो, बॉडीला चांगलं नसतं ते. अरे सरबत आहे, विष नाही. साखर म्हणजे विषच असते, आणि मी डाईटवर आहे. घ्या पुढे. कोल्ड्रिंक पण पित नाही रे. मी तर आतापर्यंत 3-4 ग्लास प्यायले बघ. ए उचल ग्लास पटकन, आता घशात होती. दोनू पण ना. अहो मेजर नाना, अहो या की. काय नाना, तुमच्या चिरंजीवानं ना 1 नंबर बॉडी बनवली. हा 1 नंबर. त्याला दुसरं काय काम आहे?
उठायचं हाताळायचं आणि गावभर बोंबलत फिरायचं. नुसता ओळू सारखा फिरतोय. गाडीच्या काम गाडीच्या कामाचा नाही तो. जबाबदारी पण घेत नाही. तू सूर्या बघितलं का कशी जबाबदारी घेतोय तो. तुला काय कळतं का नाही? नुसती जिम 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 कशाला नुसती जिम कराय काय? त्याचा बाप आहे मी. त्याला कसं बोलायचं काय बोलायचं चांगलं कळतंय मला. तुला काय वाटलं त्याला मला शिवाय देता येत नाही का मराठी येत नाही? ती शिकवतोस तू मला. जावा आम्हाला का लग्न घरात जो कार्य करतो ना त्याचं लग्न लवकर होतं. जरा काम कर. हा ते खरंय काय? जो लग्न घरात काम करतो त्याचं लग्न लवकर होतं म्हण. हा होतं की. अरे नाना म्हणलं होतच असणार. आहे का नाही का? अरे नानांचा अनुभव केवढा दांड काय. हा मग काय काम असलं तर मला पण सांग. ह्या 2 पिशव्या आहेत ना त्या आत घेऊन जायच्यात. हे पकड आता लगेच ठेवतो. जा जा. अरे दोन्ही उचल. जिमच नाहीच लागा तू. हा उचल उचल. काय फाटले रे? काय झालं? जिमसी ना काय लागा जिमसेना. तुला जे जमलं नाही ते आमच्या दोन्ही मध्ये केलं. आज जरा वाईट जिम कमी पडली म्हणून, नाहीतर आता काय